महागाईच्या आगीमध्ये गॅस दरवाढीचा फटका उडालेला आहे। व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महागलेला आहे। 19 किलोच्या गॅससाठी आता 3141 रुपये मोजावे लागणार आहेत। व्यावसायिक गॅस 3099 रुपयांवरून 3141 रुपयांवर पोहोचलेला आहे। हॉटेलमधील जेवण आणखी महागणार आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत। महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका उडालेला आहे। व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महाग झालाय, त्यामुळे व्यावसायिक वापरकर्त्यांचा खिसा आता रिकामा होणार आहे। 19 किलोच्या गॅससाठी आता ग्राहकांना 3141 रुपये मोजावे लागणार आहेत। या दरवाढीमुळे बाहेरचं खाणं महागणार आहे। 1 मे रोजी व्यावसायिक गॅस तब्बल 993 रुपयांनी महाग झाला होता। त्यानंतर आज पुन्हा सिलेंडर 42 रुपयांनी महाग झालाय। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे असल्यानं सामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय। दरम्यान व्यावसायिक गॅसची दरवाढ पाहूयात कशा पद्धतीने झालेली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1 मेला गॅस होता 993 रुपये, 1 जूनला तो 42 रुपयांनी महागलेला आहे। महागाईच्या आगीमध्ये गॅस दरवाढीचा फटका उडालेला आहे। व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महागलेला आहे। 19 किलोच्या गॅससाठी आता 3141 रुपये मोजावे लागणार आहेत। व्यावसायिक गॅस 3099 रुपयांवरून 3141 रुपयांवर पोहोचलाय, त्यामुळे हॉटेलमधील जेवणही आता आणखी महागणार आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे आहेत। महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका उडालाय। व्यावसायिक गॅस 42 रुपयांनी महागलेला आहे, त्यामुळे व्यावसायिक वापरकर्त्यांना खिसा रिकामा करावा लागणार आहे। 19 किलोच्या गॅससाठी आता ग्राहकांना 3141 रुपये मोजावे लागणार आहेत। या दरवाढीमुळे बाहेरचं खाणं महागणार आहे। 1 मे रोजी व्यावसायिक गॅस तब्बल 993 रुपयांनी महाग झालेला होता। त्यानंतर आज पुन्हा सिलेंडर 42 रुपयांनी महाग झालाय। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये जवळपास 42 रुपयांनी वाढ झालेली आहे, त्यामुळे याचा फटका आता हॉटेल व्यवसायाला देखील बसणार आहे, त्यामुळे हॉटेलचं जेवण महागणार आहे। नक्कीच आपण जर पाहिलं आतापर्यंत इंधनाच्या दरात प्रचंड वाढ जी आहे ती सातत्यानं होत होती आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला ही कात्री लागत होती। आणि आज 1 जून रोजीच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 42 रुपयांची वाढ जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे अर्थात बाहेर आपण जे जेवण करतो, जे हॉटेलचे जे पदार्थ आहेत ते अर्थात त्या किमतींवरती मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो होणार आहे। आता कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 42 रुपयांनी वाढ झालेली आहे, तर मुंबईमध्ये आता कमर्शियल गॅस सिलेंडरसाठी 3067 रुपये जे आहेत ते मोजावे लागणार आहे। त्यामुळे अर्थात जरी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसली तरी कमर्शियल गॅसच्या दरात ज्या पद्धतीने वाढ झालेली आहे याचा फटका आपण जरी बघितलं तर सर्वसामान्यांनाच बसणार आहे। कारण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा जे पदार्थ आपण खातो, जे विकत घेतो त्यांच्या दरात जी आहे ती आता अर्थात वाढ जी आहे ती होणार आहे। आतापर्यंत म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून सातत्यानं कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं जी आहे ती वाढ होते, त्यामुळे हॉटेलमधलं जे जेवण आहे ते दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे। आणि जे हॉटेलच्या जेवणावरतीच अवलंबून असतात त्या अशा नागरिकांना, तशा लोकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात फटका बसतो। त्यामुळे महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक स्तरावरून व सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।